श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी घातली होती साडी. तर या साडीमध्ये मी कशी दिसते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्लॉग पूर्ण बघा. तर आज होतं माझ्या बहिणीचं डोहाळे जेवण, तर त्याचंच डेकोरेशन करत होते मी. तर तुम्ही पाहू शकता केस अशी मोकळी होती तर खूपच गरम होत होतं, म्हणून त्यांना बांधून घेतली आणि त्यानंतर माझं काम सुरू केलं. थोडीशी शायनिंग पण मारून घेतली आणि तुम्हाला मी खरंच सांगते बरं का, मला दुनियामधली कुठली पण गोष्ट सांगा मी करू शकते. एका पायावर उभं राहायला लावलं तरी राहू शकते, म्हणजे सगळ्यांनाच राहता येतं पण मी तर राहू शकते. आणि एका सुईमध्ये म्हणलं ना तर एका डोळ्याने धागा पण घालू शकते, पण या बलून टेपला जो डबल टेप लावला होता तो काय माझ्याच्याने निघत नव्हता. मग भावाला म्हणलं धर बाबा दे, नाही तर आज काय डेकोरेशन होत नसतंय. मग त्यानंतर बघा मी एवढं सगळे मेहनत करून ही माझी बहीण अशी बसली आहे नुसती गिदडागत खातीये आणि हिचंच डोहाळे जेवण आहे. आणि त्यानंतर मी डेकोरेशन पूर्ण करायला घेतलं. हे सगळं जेवणाचा वगैरे पसारा चालू होता आणि हा बघा फायनल लुक डेकोरेशनचा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माझी बहीण उगीच्या टाळ्या वाजत होती, पारुशीच होती बरं का, आणि तिची हिची मुकली नुसती रडत राहते बघा. जेव्हा तेव्हा तुम्हाला नुसती रडताना दिसणार. आणि ह्या बघा या वाट्या ज्या ओळखणार होत्या ना, त्यात पेढा आणि बर्फी ठेवायच्या त्या आम्ही सजवल्या होत्या. आणि हे बघा ही दिदी माझी पेढा आणि बर्फी ठेवत होती. आणि त्यानंतर हा आमचा दोघींचा लुक होता. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूयात. थँक्यू.